नॉर्मल लव्ह स्टोरीसारखीच आम्ही पहिल्यांदा जशी कॉलेजमध्ये स्टार्ट होते सर्वांची त्याच प्रकारे आम्ही भेटलो. जशी नॉर्मल लव्ह स्टोरी स्टार्ट होते. आय फेल फर्स्ट, शी फेल. पक्का नाही माहिती की ती प्रेमात होती का नव्हती, कासच फक्त अटेन्शन हवं होतं तिला म्हणून फक्त प्रिटेंड करत होती. बट हां, होतं काहीतरी आणि नक्कीच होतं काहीतरी. नाही तर असं सगळं नसतं झालं. बाय हे सगळं स्टार्ट झालं 2 वर्षापूर्वी. आज आमची 2 वर्षाची ॲनिव्हर्सरी. आय थॉट शी वॉज द वन अँड आय न्यू शी वॉज द वन. आता तुम्ही म्हणाल की शी वॉज द वन, मग तिच्याकडे थांबत का नाही अजून, सोडून गेली, विचार करतोयस का नाही करतोयस, फ्युचरमध्ये मग काय होईल काय सांगतो. बट तुम्हाला स्टोरीच्या पुढच्या पार्टमध्ये कळेल की बाय शी वॉज द वन अँड नाव शी इज अन द वन. काय झालं ना ॲक्च्युली, आम्ही भेटलो, प्रेमात पडलो आणि बस मग क्यूट लिटल डेट्स, कधी कॉफी, कधी मूवी, कधी जू, तर कधी मरीन्स. बट नंतर काय माहिती का, सर्कमस्टन्सेस ॲक्च्युली काय होतं ना, ज्या कोणाला जायचं असतं ना आयुष्यातून, तोंडावर बोलून कधीच निघून जात नाही. तेवढी गट्स नसते, तेवढी ताकद नसते, तेवढी हिंमत नसते. तर तो माणूस काय करतो माहिती आहे तुम्हाला, तो असे सर्कमस्टन्सेस क्रिएट करतो की जेणेकरून ब्लेम आपल्यावर येईल. मग काय होतं ना, तुम्ही हसत हसत ते ब्लेम घेता. तुम्हाला त्या पॉईंटला कधी कधी रिअलाइज नाही होत, कधी कधी लेट रिअलाइज होतं. बट स्टील तुम्ही बोलता की काय आहे, ब्लेमच तर आहे, घेऊ, सेल्फ रिस्पेक्ट तर आहे, सोडून देऊ. बट नंतर त्याच गोष्टी हर्ट करतात आपल्याला. पण प्रॉब्लेम असा होतो की आपण एखाद्या व्यक्तीवर इतका जीव लावतो आणि ती व्यक्ती आपल्याला सांगून सुद्धा जात नाही की मला निघून जायचंय. कधी कोणाला जायचं असतं तर सर्कमस्टन्सेस ते क्रिएट करतात, सोडून जातात, ब्लेम आपल्यावर येतो. पण प्रॉब्लेम असा झालेला की मी होतो ना प्रेमात.